नमस्कार, मी डॉक्टर भारती ढोरे पाटील, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि वंध्यत्व तज्ज्ञ म्हणजेच इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट. श्री हॉस्पिटलमध्ये प्रमुख आणि नोवा IVF मध्ये मी IVF कन्सल्टंट आहे. तर आज आपण चर्चा करणार आहोत, वंध्यत्वाची समस्या जर आपल्याला ग्रस्त असेल किंवा भेडसावत असेल तर त्यामध्ये स्त्रीचं वय आणि पुरुषाचं वय याला किती महत्व आहे, त्याप्रमाणे आपण कशी निर्णय घ्यावेत आणि कशी पावलं उचलावी लागतात. कित्येक दिवसात आता आपण अलीकडे पाहत आलेलो आहोत. अलीकडच्या कालावधीमध्ये सर्वसाधारण लग्नच होतात 28 वर्ष, 29 वर्ष, 30 वर्षामध्ये. 1-2 वर्ष तर त्यांना सेटलमेंट करण्यासाठी जातात आणि त्यानंतर साधारण 31 वर्षात किंवा 32 वर्षात ते ट्राय करायला चालू करतात आणि ते ट्राय केल्यानंतर ते पाहतात की एखाद्या दुसऱ्या वर्षात त्यांना राहत नाही, तेव्हा ते कन्सल्टंटकडे किंवा एखाद्या डॉक्टरकडे सल्ला घेण्यासाठी जातात आणि त्यावेळेला पाहतात की त्यांचे डॉक्टर सल्ला देताना म्हणतात की तुमची स्त्रीबीज खूपच कमी आहे. तर तिला आश्चर्य वाटतं की हे का असं, मी तर खूप हेल्दी होते, सगळं व्यवस्थित आहे, मी सगळं प्लॅन केलेलं आहे, मी एज्युकेटेड आहे, मी अचिव्हर आहे, छान पद्धतीने माझं आयुष्य घालवलेलं आहे आणि हे आता मी प्लॅन केलं त्यावेळेला मला प्रेग्नन्सी का नाही राहते. तर हा प्रेग्नन्सी न राहण्याचं कारण माझी स्त्रीबीज कमी होणं हा मोठा धक्का असतो तिला. तर हा धक्का नसायला हवंय आणि याप्रमाणे तिने पाहायला पाहिजे की कशा पद्धतीने तिने ते प्लॅन केलं पाहिजे आणि कळलं पाहिजे तिला की काय करायला हवं. स्त्रीबीज हे स्त्रीच्या वयावर अवलंबून असतंच, पण कित्येक वेळेला स्त्रीबीज त्या वयाच्या मानाने लवकरही कमी होतं. तर काय आहे याचं गुण काय? तर 2 मिलियन स्त्रीबीज कुठल्याही बाईला जन्मतः साठ्यात मिळते. म्हणजे तिच्याजवळ तो एक स्टॉक असतो, तो जन्मतः मिळतो तिला 2 मिलियन स्त्रीबीजाचा. आता त्यामध्ये 1 मिलियन म्हणजे अर्धे स्त्रीबीज असतात ते तिला जेव्हा पहिली पाळी येते 12व्या वर्षी 13व्या वर्षी तेव्हाच ते संपतात. म्हणजे त्याला मेडिकल टर्मिनॉलॉजी मध्ये म्हणतात अपोप्टोसिस होतं त्यांचं. मग राहिलेले आहेत ते 1 मिलियन राहिले, म्हणजे निम्म्याने आपल्या स्त्रीबीजाचा साठा तिथंच गेला. तर उरलेले 1 मिलियन असतात ते सर्वसाधारण वयाच्या 15 वर्षापासून वयाच्या 35 वर्षापर्यंत छान बेस्ट प्रकारे वापरले जातात. 35 वर्षानंतर मात्र बाईच्या स्त्रीबीजाची घरंगळ चालू होते, म्हणजे ते उतरायला लागतात, कमी व्हायला. किती कमी होतात तर ते खूप रॅपिडली कमी होतात. तर त्याला इंग्लिशमध्ये नाव आहे ऍक्सेलरेटेड डिक्लाइन, म्हणजे घरंगळत जाणं. मराठीत उतरत नाही, ते घरंगळत जातं. म्हणजे काय स्पीड असतो त्याला. तर त्या स्पीडनी फॉलिकल्स क्वांटिटी आणि क्वालिटी हे दोन्ही पण घरंगळत जायला आणि त्यामुळे आपल्याला त्यावेळेला लक्ष द्यायला पाहिजे की आपली स्त्रीबीज योग्य प्रकारे वापरली गेली पाहिजे. आणि हा अत्यंत महत्वाचा टप्पा जो 35 वर्षाचा टप्पा आहे तो कुठल्याही स्त्रीने क्रॉस करू देता कामा. त्यामुळे माझी कळकळीची सर्वांना विनंती आहे, प्रत्येक स्त्रीला, स्पेशली आता करिअर ओरिएंटेड स्त्रीला, की तिने प्रेग्नन्सी प्लॅन साधारण तिच्या 28 वर्षानंतर 30 वर्षापर्यंत संपवून टाकलं पाहिजे. किंवा जर त्याच्यानंतर जर असेल तर तिचे अंडी फ्रीज करावी लागतील तिला, किंवा करावीत तिने. की जसं आता बघता तुम्ही की ऍक्ट्रेसेस वगैरे लोक 25, 30, 28 वर्षात आपली स्त्रीबीज साठवून ठेवतात, म्हणजे गोठवून ठेवतात. तर गोठवून ठेवली की तुम्ही त्यावेळेला त्या एजची ती स्त्रीबीज तुम्हाला तुमच्या जवळ राहतात आणि ती तुम्ही नंतर वापरू शकता. आणि ज्या वेळेला तुमच्याकडे स्त्रीबीज नाही त्यावेळेला तुम्ही ते जे तुम्ही डिपॉझिट केलेलं आहे किंवा फ्रीज केलेलं आहे तुम्ही नंतर वापरू शकता. तर असा तुमचा प्लॅन हवा. तर ह्याला म्हणतात एग फ्रीजिंग टेक्नॉलॉजी किंवा सोशल एग फ्रीजिंग. म्हणजे तुमच्या स्वतःच्या कारणासाठी तुम्ही जर काही कारणास्तव प्रेग्नन्सी तुम्हाला नको असेल किंवा तुमचं करिअर असेल किंवा तुम्हाला बाहेर देशी जायचं असेल शिकण्यासाठी, तर तुम्ही त्यावेळेला तुमची स्वतःची स्त्रीबीज फ्रीज करून ठेवू शकता. आता फ्रीज करणं खूप अवघड आहे का, किंवा ते टेक्निकली खूप डिफिकल्ट आहे का, मला खूप शरीराला दुखणार आहे का, हा पहिला प्रश्न असतो. आणि दुसरा प्रश्न असतो तो म्हणजे पैसा. किती पैसा लागेल याला, हे खूप महाग आहे का, तर मग मी हे आता इन्व्हेस्टमेंट करावी का त्याची. टेक्नॉलॉजिकली कुठेही तुमच्या शरीराला त्याची इजा होत नाही. तुमचे स्त्रीबीज नेहमी सारखेच वाढत राहतात. फक्त त्यावेळेला जी आपण जास्त तयार केलेली असतात किंवा त्यावेळेला आपण ते स्टिम्युलेट केलेली असतात तेवढीच आपण स्त्रीबीज साधारण 15 ते 20 स्त्रीबीज साठवून ठेवतो. म्हणजे त्याच्यानंतर तुमच्या शरीराला काही इजा होत नाही, काही कट नसतो, काही नसतो. हा पहिला भाग. जे दुखण्याचा तर प्रश्नच नाहीये याच्यामध्ये, किंवा शारीरिक इजा तर काहीच नाही होत. आता दुसरा भाग आहे तो म्हणजे पैशाचा. पैशाचं सुद्धा खूप एक्झॉबरंट खर्च वगैरे काहीही नाहीये त्याला, आणि तो तुम्ही फ्रीजिंग
ठेवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला तुम्ही पर मंथ तुम्हाला काहीतरी 1000 रुपीज वगैरे असा खर्च असतो. म्हणजे मे बी 6 मंथ्स मध्ये 1000 रुपीज और 9 मंथ्स मध्ये 1000 असं प्रत्येक सेंटरचा वेगवेगळा, म्हणजे खूप एक्झॉबरंट खर्च नाहीये की जे तुम्ही फ्रीज करण्यासाठी विचार करू शकता. तो हा झाला प्लॅन करण्याचा हा भाग. समजा तुम्हाला प्लॅन नसेल करायचा आणि यू आर रेडी फॉर प्रेग्नन्सी, म्हणजे आपल्याला प्रेग्नन्सीसाठी आपण उत्सुक आहोत, तर तुम्ही लग्नानंतर खूप दिवस पुढे जाऊन थांबून वाट बघण्यापेक्षा यू शुड बेसिक टेस्ट तरी करायला काही हरकत नाही. तर तो बेसिक टेस्ट स्त्री बीजाची म्हणजे किती साठा आहे हे बघण्यासाठी खूप सिंपल टेस्ट अवेलेबल आहे. 2 प्रकारच्या टेस्ट करू शकता तुम्ही. एक पहिली सोनोग्राफी असते आणि सोनोग्राफीमध्ये तुमचे जे फॉलिकल असतात छोटे ते ट्रान्सव्हॅजिनल सोनोग्राफीने बघू शकता की ते कमी आहेत की जास्त आहेत. साधारण तुम्हाला 5 ते 6 स्त्री बीजाची फॉलिकल्स दोन्ही प्रत्येक ओव्हरीमध्ये दिसले पाहिजेत, म्हणजे तुमचा इनफ साठा आहे. त्याच्यापेक्षा कमी असेल तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारू शकता की हा साठा जर कमी आहे तर आपण पुढे काय करायचं. त्याच्या पुढे जाऊन आता AMH नावाची टेस्ट आलेली आहे, त्याला म्हणतात अँटी म्युलेरियन हॉर्मोन. ही टेस्ट आहे, ही ब्लड टेस्ट आहे, सिंपल टेस्ट आहे. ह्या टेस्टद्वारे आपल्याला कळू शकतं की आपल्या शरीरामध्ये आता स्त्री बीजाचा साठा किती आहे. सपोज आता AMH ची टेस्ट केली आपण तर त्याची व्हॅल्यू आपल्याला साधारण 0.9 नॅनोग्राम ते साधारण 3.5 पर्यंत असेल. 0.9 पासून 3.5 तर तुम्ही समजून चला की तुमच्याकडे स्त्री बीज ठीक आहे, तुमच्याकडे व्यवस्थित आहे स्त्री बीजाचा साठा. तुम्ही प्लॅन करू शकता वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. पण तुमचं जर स्त्री बीज 0.9 च्या पेक्षा AMH कमी लेवल असेल तर तुम्हाला स्त्री बीजाचा साठा कमी आहे. तुम्ही निर्णय खूप फास्ट घ्यावा लागेल, नाहीतर तो 0.9 त्याच्याही पेक्षा कधी खाली जाईल आपल्याला सांगतो. 3.5 च्या वर असेल तर तुम्हाला PCOD सारखा प्रकार असण्याची शक्यता, म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसऑर्डर, म्हणजे तुमच्याकडे खूप साठा आहे. आणि जर साठा असेल तर तुम्ही प्लॅन करू शकता. ओव्हर अ पिरियड प्लॅन केला तर काही हरकत नाही. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं नियमन करू शकता आणि स्त्री बीजाच्या साठ्याचा योग्य वापर करू शकता. तर हे वय वर्ष 15 ते 35 याच्या दरम्यान सगळं व्हायला हवंय. तर आपण नेहमी विचार करतो हे 35 हा आकडा कशावरून आला, हे मॅजिक फिगर कुठून आली, 40 का नाही किंवा 32 काय नाही, हा प्रश्न असतो प्रत्येकाला. तर ही 35 वर्ष जे आहे, हा 35 वर्ष एखाद्या बाईचं मेनोपॉज जो असतो, म्हणजे आपली पाळी जाते, त्याचं एक वय पक्क ठरलेलं असतं. तिच्या शरीरामध्ये जेनेटिक मध्ये त्याचं डिफाईन झालेलं असतं की प्रत्येक बाईला पाळी केव्हा जाणार आहे. तर साधारण सपोज की तिला पाळी 48 वर्षात जाणार असेल, ऑन अन ऍव्हरेज सगळ्या बायकांना एक 48 वर्षात पाळी जाते असं धरून चला. तर त्याच्या अगोदर 13 वर्ष तिच्याकडे लास्ट क्रिटिकल थ्रेशोल्ड म्हणतात, म्हणजे तिच्याकडे लास्ट साठा राहिलेला असतो 20,000 फॉलिकलचा. म्हणून जर तुम्ही 48 मधून 13 मायनस केले तर तुमचा 35 येतो. म्हणून तो 35 ही फिगर याच्यासाठी इंडियन वुमेन साठी ठरवलेली की 35 वर्षांनी त्याच्यावर आपल्याला घरगळ चालू होते किंवा स्त्रीबीज करतात. तर ही 35 वर्ष, तर 35 वर्ष खूप महत्वाचं आहे आणि हा लँडमार्क आहे, तुमचा कट ऑफ आहे. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी खूप छान. आता कधी कधी अनफॉर्च्युनेटली काही बायका, जसं 10% बायका जे आहेत त्या 48 वर्षाच्या अगोदर त्यांना मेनोपॉज येतो. म्हणजे कित्येक वेळा आपण बघतो की बाईला 42 वर्षातच मेनोपॉज झालेला असतो किंवा 38 वर्षातच झालेला असतो मेनोपॉज किंवा 45 वर्षात झालेला असतो. मग यांनी काय करायचं किंवा यांच्यामध्ये काय बदल असेल. तर सपोज एखाद्या बाईला 45 वर्षात मेनोपॉज येणार असेल किंवा डिफाईन असेल तिच्या शरीरामध्ये किंवा जेनेटिक्स मध्ये, तर तिला त्याच्यातून 13 मायनस केल्यावर 32 वर्षात तिचा लास्ट क्रिटिकल थ्रेशोल्ड असतो. म्हणजे 35 वर्ष जे आपण नॉर्मल बायकाला म्हणतो, तर ह्या बाईचं वय 32 असेल पण तिच्या स्त्री बीजाचं वय 35 असतं. म्हणून तिला खूप लवकर निर्णय घ्यायला हवे. तर 32 वर्षातच ती 35 वर्षासारखी असणार, त्यामुळे तिचे निर्णय फास्ट व्हायला पाहिजे. तसंच सपोज त्याच्याही अगोदर जर मेनोपॉज डिफाईन्ड असेल किंवा डेस्टाईन्ड असेल तुमचा, तर तुम्हाला त्याच्याही अगोदर स्त्रीबीजाचा साठा संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला प्रेग्नन्सी हवी असा विचार करता त्यावेळेला फर्स्ट थिंग तुम्ही केलं पाहिजे ते म्हणजे डॉक्टरी सल्ला घेतला पाहिजे, गायनेकोलॉजिस्ट कडे जायला हवंय किंवा इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट कडे जायला पाहिजे. त्यावेळेला सोनोग्राफी करून घेतली पाहिजे आणि AMH नावाची टेस्ट जरूर केली पाहिजे. त्याद्वारे तुम्हाला कळेल की तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रेग्नन्सीसाठीचं नियमन कसं व्यवस्थित करू शकाल. म्हणजे तुम्ही डॉक्टरच्या समोर गेलात आणि एकदम तोंडघशी नाही करणार आणि तुम्हाला एकदम कमी स्त्रीबीजाचा साठा आहे हे ऐकावं लागणार.
आणि मग त्याने तुम्हाला खूप त्रासदायक जर्नी होते किंवा प्रवास होतो. तर ह्या 2 टेस्ट खूप महत्वाच्या आहेत. बाईचं वय किंवा स्त्रीचं वय हे अतिशय इम्पॉर्टंट आहे आपल्याला प्रेग्नन्सीच्या प्रवासामध्ये. तर ह्याचा दुसरा भाग आहे की अजून एक कारण आहे की बाईच्या वयाला खूप महत्व आहे किंवा स्त्रीच्या वयाला आपण खूपच महत्व देतो. 35 वर्ष वयाच्या आतमध्ये एखाद्या स्त्रीला जेव्हा प्रेग्नन्सी राहते त्यावेळेला तिला सर्वसाधारण 1 in 10,000 ॲबनॉर्मॅलिटी म्हणजे जेनेटिक प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते 35 वर्ष आत. आणि ज्या वेळेला ती 35 वर्ष क्रॉस करते त्यावेळेला तीच जेनेटिक म्हणजे गुणसूत्रांची ॲबनॉर्मॅलिटी किंवा मतिमंद मुलं वगैरे जे होतात ना, ती शक्यता तुम्हाला 1 in 100 मध्ये जाते. म्हणजे इतका मोठा फरक पडतो. तर वयाला किती महत्व आहे. म्हणून तुम्ही प्रेग्नन्सी तुम्हाला योग्य वयातच राहायला हवी, जेणेकरून ती चांगली पण प्रेग्नन्सी होईल आणि मग तुम्हाला फ्रस्ट्रेशन येणार नाही आणि तुमच्या प्रेग्नन्सीचा प्रवास सुखकर होईल. तर हा झाला आपल्याला स्त्रीच्या वयाचं महत्व 2 प्रकार. तर अशा प्रकारे आपण आज पाहिलं की स्त्रीचं वय हे वंध्यत्वाच्या वाटचालीमध्ये किती मोठा सहभाग घेत असतो आणि किती महत्वाचं आहे. तर याप्रमाणे तुम्ही जे आम्ही आता मार्गदर्शन केलं किंवा सांगितलेलं आहे तुम्हाला, त्याप्रमाणे तुम्ही तुमचे स्वतःचे जे टेस्ट आहेत वगैरे ते पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की हाऊ टू गो अहेड अबाउट इट. तुम्हाला अजूनही काही शंका असतील किंवा तुम्हाला आम्हाला अप्रोच करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अँड यू कॅन directly talk to us and directly contact or take the help from us. धन्यवाद.